तर कुठल्याही ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी असो किंवा एकांताच्या ठिकाणी ज्यावेळेला एखादी महिला किंवा मुलगी जात असते त्यावेळेला तिला कुठल्या तरी अनुचित प्रकाराला तोंड द्यावं लागतं आणि मग याच्यातून आपली सुटका होण्यासाठी किंवा आपल्यावर येणारे प्रसंग टाळण्यासाठी म्हणून वैभव भैया सापसोड, माजी उपसरपंच हनुमंत बापू नागटिळक, तसेच सामाजिक कार्यकर्ते पाटील सर आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं 5 दिवसीय मोफत कराटे प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। आज त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेमध्ये आपल्या गावच्या सरपंच माननीय अमृताताई नाडे, तालुका क्रीडा अधिकारी माननीय कराड साहेब, त्याचबरोबर आपल्या पोलीस स्टेशनचे पोलीस सन्माननीय व्यासपीठ, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, कालच पूर्ण जगभर जागतिक महिला दिन मोठ्या थाटामाटात साजरा झाला। लातूर जिल्ह्यामध्ये आणि अर्ध्या महाराष्ट्रामध्ये त्या उत्साहाला रंगपंचमी आज पुणे पण जरा शासकीय स्वरूपामध्ये हा कार्यक्रम त्या शाळेमध्ये हा साजरा करत आहोत। आज या अवस्थेमध्ये समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये महिलांनी तिचं स्वतंत्र असं स्थान निर्माण केलं आहे। आज आपण हा कार्यक्रम करू घातला आहे। यामध्ये पण आपल्या गावच्या प्रथम नागरिक अमृताताई इथं विराजमान आहेत आणि अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कुठलंही क्षेत्र शिल्लक नाही त्या ठिकाणी महिलांनी त्यांचा ठसा उमटवलेला नाही। आज या कार्यक्रमासोबत आपण कराटेचं जे काही ट्युशन आहे त्याची पण ओपनिंग करत आहोत। या समाजव्यवस्थेमध्ये एक स्वतंत्र, सक्षम, सामर्थ्यवान, शीलवान असा समाज घडवण्यासाठी तसंच एक रूप घेऊन नारी तिचा वसा घेऊन पुढे जात आहे आणि त्याच्यामध्येच तिला एक सेल्फ प्रोटेक्शनचं एक झालर असावी अशा अनुषंगानं हा जो आपण कराटेचा कोर्स इथं करून घातला आहे, निश्चितच तो एक सक्षम नारी बनवण्यासाठी आणि एक सक्षम समाज बनवण्यासाठी तो निश्चितच खूप चांगला आहे। या प्रोग्रामचं मी व्यक्तिशः कौतुक करतो आणि आज या ठिकाणी आपण एकत्र येऊन या नारी शक्तीला थोडंसं आधार देण्यासाठी, तिचा गौरव करण्यासाठी आपण जमलो आहोत। पुन्हा एकदा आपण या दिनानिमित्त आपण सर्वांना खूप शुभेच्छा देऊ आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक समाजाचा हा जो काही नवीन घटक पुढे येऊ पाहतोय तो या सर्व गुणसंपन्नाने पुढे येईल अशी कामना करतो। इथं आमचा सन्मान केला त्याबद्दल शाळेचे ऋण व्यक्त करतो। जय हिंद। यानंतर आयुष दत्तगिरी गोल्ड मेडल, कुमिते गोल्ड मेडल, काता ब्रॉन्झ मेडल मिळालेले आहे। पंचायत मॅडमला विनंती की त्यांनी रेणुकाचं स्वागत करावं।